हेमे तू मला धोका दिला, मी ज्यूस देत असतो बघा आता तुला सांगतोय. अहो ऐका हो, असं काय करू नका. मला नाही माहिती कोण होता तो. मग ती पोरगा कसा निरोप घेऊन आलता इथं? किती वेळा भेटलाय सांग मला तू. अहो 24 तास तरी इथं असते की तुमच्यापाशी. मला नाही माहिती कोण होता तो. काय गालवा लावलाय? बोला की आता. कशासाठी एवढं तावा तावानं भांडताय? तर माझ्या रूम पर्यंत आवाज आलाय. परत मला भांडण्याचा आवाज नाही आला पाहिजे. चला निघा. सगळं साहेबांना सांगायला पाहिजे होतं काय चालवलंय ती तू. अहो असं काय बोलताय? तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? राहू दे, जाते मी माझ्या माहेरी. आता सगळं ध्यानात आलं, माहेरचाच असेल मग ती, म्हणून तर पळती सारखी माहेरला. अहो नाही हो, असं कोण बी नाही. राहू दे, थांबते इथंच. इथंच थांब की, मग इथं निरोप आलता म्हणलं इथंच असेल ती. कसला गोंधळ लावलाय रे? काय झालंय? सांगू दादाला सगळं. सांगा, कर नाही त्याला डर कशाची? डर नाही म्हणून तर सगळं करते असली थेर तू. अरे नक्की कुणी काय केलं सांगाल का? अहो हिला निरोप घेऊन एक पोरगा आलतं फ्रेंडशिप दे म्हणून. हिला अरे पिऊन तुमची मजा घेतली असेल, तिला सवय अशी. दादा खरं आहे तुमचं. तरी मी ह्यांना म्हणत होते पिवताईनीच गंमत केली असणार. मला बी म्हणाल्या होत्या सकाळी ही कुठल्या तरी बाईसंग बोलत होते. तीच खरं समजून मैंदाला हाणलं की मला तू. पिऊ पण ना, एक काम करा, तुमची भांडणं झाली असेल ना तर कामाचं बघा. सॉरी, माफ कर मला. राहू द्या, तुमचा विश्वासच नाही माझ्यावर. अगं हे ऐक की ग, आज कोणतर रुसलंय माझ्यावर. राहू दे, बोलू दे. नका माझ्याशी. माफ पोरग काही हाती लागलं नाही माझा, पण मी हुडकूनच काढणार आहे. त्याला निरोप देऊन कोणी पाठवलं होतं ते. आम्ही काढलंय पण हुडकून. काय कोण? ही काय आमच्या समोर तुम्हीच सगळं केलंय, आम्हाला माहित आहे की. मी मी कशाला करेन लखन दादा? आणि जर मीच केलं असतं तर त्याच्या मागाशी धावत गेली असती होय. हा, आम्हाला खरं वाटावं म्हणून तुम्ही पळालाय. आईची शपथ मी काही नाही केलं, आणि आईची शपथ कधी खोटे खात नाही मी. म्हणून आता काय की पळवलं मला. हेमे अहो ऐका की, मला नाही माहिती हो कोण होता तो. अरे त्या बघ की रुपया. भैया, अरे कुठे आहे तुझा पत्ता? घरी चक्रा मारून मारून कटावला कमी. घरी विचारत रे म्हणले तू दवाखान्यात गेलाय. अख्खे दवाखाने पालते घातले, तिथं बी तू नाही. काकीसनी विचारायला गेलो तर त्या बी आमच्यावर भडकल्या. त्या पिल्ल्याला विचारलं तर ते बी माहित नाही म्हणला. अरला का त्यात तुझा फोन बी लागना, म्हणून लय काळजी वाटत होती. भैया लागणार लय तुला? नाही नाही, आपलं जरा हाताला पायाला लागलं होतं, पण आता ठीक आहे. मग आता आले का डॉक्टरकडे जाऊन? अरे नाही गेला अजून. का? अरे कुठल्या डॉक्टरांकडे जायचं ठरलंच नाही अजून. नाही का डोक्यावर पडलाय का तू? अरे ते आपले डॉक्टर इनामदार आहेत की, त्यांच्याकडे जाऊ. लय हाजकून भारी त्यांचा. अरे एका हेल्पड्याचं बरं करतील तुला. ए नको नको, इनामदारकडे जायची काही गरज नाही. एवढं काय झालं नाही, ठीक आहे आता मी. मग चल, तुला घरी सोडतो. चला. नको, जा तुम्ही. मी जातो माझं मी, तुम्ही आपले तुमची कामं करा. नक्की का? अरे नक्की तर. बर तुम्ही बी लवकर घरी जावा. नाही एकतर थंडी पडली, थंडीत लय दुखते बरं का. आणि काकी परत खवळेल तुला. चला येतो आम्ही. चल ना गे. चल या. चल. वेरे, आपण बी घरी जायचं का? लय भूक लागली मला. घरी जायचं पण आपल्या नाही, अंकुशराव पाटलाच्या घरी जायचं. काय? आता परत कशाला जायचं तिकडं? अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला. मी पियुशी दोस्ती करणार म्हणजे करणार. हे वेरे, आता कशी करणारस तू दोस्ती? अरे संध्याकाळ झाली आणि ती कॉकटेलची पोरगी संध्याकाळी कशाला बाहेर पडेल? अरे पण आपण तरी घरात घुसू शकतो ना. मी घरात घुसणार आणि पियुशी दोस्ती करणार. बोललो तर बोललो.
अहो पिवताई, तुम्ही कशाला करता हे सगळं? राहू द्या, बसा, मी आवरते रूम. अगं हेमाताई, तू बी तर थकली असेल ना काम करून. राहू दे, मी घेते करून. होय, कामानं बी आणि भांडून बी. मला कंटाळा आला ह्या माणसाला सांगून सांगून. किती निरोप देणार पोरग कोण होतं मला माहित नाही म्हणून, पण विश्वासच नाही ह्या माणसाचा माझ्यावरती. हेमाताई, बस इथं. मी तुला सांगते, तू घाबरू नकोस. ज्यानं कोणी हे निरोप पाठवलाय ना, त्याला मी हुडकून काढणार म्हणजे काढणार. बघच तू. तोपर्यंत मी काय करू पिवताई? अहो रातभर डोकं खाईल हे माणूस माझा, झोपून पण देणार नाही मला. एक तर दिवसभर कामाने इतका कंटाळा येतो ना, कधी एकदा झोपेन असं होतंय. पण ह्यो माणूस कोण होता त्यो, कोण होता त्यो हे विचारूनच डोकं खाईल बघा माझं. तू एक काम कर ना हेमाताई, तू आज इथंच झोप. काय इथं? नको आहो, साहेबांना कळलं ना तर लय ओरडतील मला. अगं नाही वरडायचं, मी आहे ना. आपण इथं कसं झोपायचं तुमच्या रूम मध्ये? कसं झोपायचं माझी? चादर घ्यायची झोपायचं. अहो पिवताई, आम्ही नोकर माणूस, बरं नाही दिसत ही. हेमाताई, नखरे नको करूस हा. तू माझ्यासाठी काही नोकर वगैरे नाहीयेस, माझी हेमाताई आहेस. त्यामुळे गप इथे झोपायचं आणि तू काळजी नको करूस. लखन दादाला मी उद्या समजून. पिवताई, तुम्ही किती चांगले आहे हो. तुमच्यासारखी पोरगी ज्या बी घरात जाईल ना, त्या घराचं सोनं होईल बघा. बस झालं माझं कौतुक. चल आता झोप आली आम्हाला. चल आता जास्त बडबड केलीस ना तर झोपून नाही द्यायची बरं का मी इथं. नाही नाही, झोपते मी लगेच. अरे वेळा लाका, अजून किती वेळा थांबायचं इथं? लाका चल की जाऊ घरी. लय भूक लागले मला लाका, कावळे वाढायला लागलेत पोटात माझ्या आता. हे नाग्या, तर कळ काढ की. अरे आता ते कॉकटेलच्या घरातली सगळी जाळे त्याला. अरे मी तर म्हणतोय ना, ते कॉकटेलच्या घरी जाणंच कॅन्सल करू आता. उगाच गावला बिवला ना, तुला पाहता पण यायचं नाही लाका. नाही ना घ्या. अरे उद्या बोलू की त्या कॉकटेलची पुरुषी. नाही नाही, काय बी झालं ना, ते आज घरात जायचं म्हणजे जायचंच. काय करू आपण, ते घरात जाऊ, मी डायरेक्ट तिच्या रूम जातो आणि सगळे ना मनातलं सांगून टाकतो एकदा. हे नको नको नको, तुझ्या रूम मध्ये नको. उगाच गावला बिवला ना, नवीन कुठं व्हायचं काहीतरी. एक तर आधीचाच कुठं ना निस्तारता नाकेनं आले. नवीन काहीतरी मॅटर नको. ऐक की, मी असं करतो, ती डायरेक्ट ना टेरेसवर घेऊन जातो. हा हा, ही बेस्ट आहे. तू डायरेक्ट तिला टेरेसवर घेऊन जा. हा, अरे पण तुझ्या मार्गात अजून एक अडथळा आहे आता. आता काय? जग्गू लाका, ती गुबडवानी जागा असते रात्रीचं. मागच्या वेळी मी तुझ्या मार्गात कसा ताडपाडला होता माहिती ना. त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आधी. नाग्या, एक काम कर की, त्या गुबड्याला फोन कर आणि काहीतरी कारण करून असं त्याला घराच्या बाहेर बोलून खेळू काहीतरी. तुला काही याडबीड लागले का रे? माझ्या मोबाईलवरनं फोन लावला ना, ती मला घरापर्यंत शोध येतील आता. काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग आता नाग्या काय करायचं? काहीतरी आयडिया भेटते का बघू आपण. ऐक ना, आपण तुझ्या भावाला काल गंडवलं म्हणून तर आपण भेटू शकलो ना. बरं ऐक, आता मी गावात आलोय, एकच मिनिट. नंतर बोलू आपण. ठेव का मी फोन? हो दादा, बोला ना दादा. एक अर्जंट फोन लावायचा होता. फोन बघू की तुमचं, एक मिनिट. नको, अहो काय ते पोराचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे. एक मिनिट बघू की फोन. माणूस राहिली का नाही तुमच्यात? परवा जे आपण आंदोलन उधळून लावलं, त्यामुळे अख्ख्या तालुक्यात आपला टेरर झालाय. जिकडे तिकडे आपलीच हवा आहे. आता हाच टेरर कायम राखायचा, कळलं? कोण बोलतोय? हॅलो जग्गू दादा. अहो इथं माने वस्तू आहे ना, आंबोड्यातल्या पोरांनी लय ठिकाणा घातलाय. अहो आवाज ऐकू येतो का तुम्हाला? अहो लय राडा घातल्या पोरांनी. तुम्ही लवकरात लवकर या दादा इथं. मारतात आपल्याला पोरं. त्यांची एवढी हिंमत, आज ती गावात जिथे जात नसतात बघा. आलोच आम्ही. अहो या दादा, मीच कसा बसा फोन लावलाय तुम्हाला. लवकर या. अयो! त्या आंबवड्यातल्या पोरांना लय मस्ती आली वाटतं. आज त्यांचा माझच उत्तर होतो. चला. हो 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 होय. मी तुम्ही थांबा, घरावर लक्ष ठेवा, आम्ही आलोच.
मी थांबतो, मी ठेवतो लक्ष मी. रे डन. हो दादा बोला. एकच नंबर काम झाले बरं का तुमचं. अहो, ठीक आहे मला- तुमचा फोन. आणि ऐका की दादा, ती पोरग दिसतंय का? आज लय बेजार झाले हो. मला आता त्याला रात्रीचं घरी घेऊन जायचं. नाही नाही नाही. अहो, ऐका तरी माझं कसं घेऊन जाणार मी थंडी गाठायचं त्याला. ऐका की तुमची गोदडी द्या की. नाही 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 नाही. अहो दादा काय माणुसकी बिनुसकी आहे का नाही तुम्हाला कुठं शिल्लक. द्या की गोदडी 1 मिनिट. आपण कसं माणसाने एकमेकांना मदत करत राहावी तरच माणुसकी वाढते. चालतंय का? या तुम्ही या. झालंय काम, सगळी सोय झाली बरं का. ते आता कुबड बी घराबाहेर गेला असं आपण तिच्या घरात घुसायला मोकळं आता. नाग्या माझा खरा जिगरीच बघ. अहो, 1 नंबर काम केलीस तू. मिशन फ्रेंडशिप सुरू. काय झालं? अरे करू काय करतो इथं? अरे याकडून बघितलं ना लय राडावी. नाग्या काम कर, फ्यूज कट लाईटचा मग मी जातो पळत. हा आहे माझ्या ध्यानात. तू थांब इथेच, मी आलो तुझा. हे घ्या पिवताय. अहो माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय बघा पिवताय. अहो लखन दादा काय बोलताय तुम्ही? कसलं वाटोळं झालं? जरा येळ द्या, सगळे गैरसमज दूर होत्यात. अहो गैरसमज काय घेऊन बसलाय? माझं भविष्यच अंधारात आहे बघा. एक नंबर नाग्या. असाच अंधार पडलाय माझ्या आयुष्यात यांच्याशी भांडण झाल्यापासून. लाईट कस काय गेली? बघा गेली का नाही लाईट? अहो माझं भविष्यच काय, वर्तमान पण अंधारात चाललाय. व काय बडबड करताय लखन दादा? लाईटच तर गेलीये ना, येईल जरा वेळात. झोपाकडे तुम्ही आणि काळजी करू नका. बर. आज मी हिच्याशी दोस्ती करूनच जाणार. हेमाताई, अगं उठलीस का? मला झोपच लागना बघा पिवताय ह्यांच्याशी भांडण झाल्यापासून. आता सांगू का तुला? लखन दादा पण जागा आहे. तुझ्याशी भांडल्यापासून त्यांना बी झोप यायला झाली. खरं सांगता पिवताय तुम्ही? अगं हो. मी जाऊन बोलू का त्यांच्याशी? जा बोल आणि सगळे गैरसमज दूर कर. होय येते मी.
हेमा असं का केलं तू ग? व्हायला लाईट बंद झालं म्हणजे वेरे आता टेरेसवर आहे. मला तर लगात भूक लागल्या. जाऊ का किचन मध्ये? जाऊ ते जातो. सगळे फसवतात, नको बाबा. प्लीज 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 आवाज करू नकोस, आवाज करू नकोस. हे बघ, मला माहिती तुला इथं वर आणलेलं ना, तुला अजिबात आवडायचं नाही. पण मला ना लय महत्वाचं मनातलं बोलायचं होतं. सगळ्यात पहिलं तर सॉरी. मी कायम तुझं मन दुखावले, तर तुला वाईट साईड बोलत राहिलोय. अगं तू एवढी माझी काळजी घेतलीस, मी कायम तुझं काळीच दुखावले. पण आता मला माझी चूक कळली आहे. मी तुला त्रास नाही देणार. हे बघ, तुम्हाला काही म्हणायचे ना की मला तुझी दोस्ती दे, तर मी आता तुला म्हणतोय, दे की मला तुझी दोस्ती. खाणार आहे का? नको, आयुष्याची भूक मिली. जाऊ बाबा, बेचारा. का आलं? चोर 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 चोर! अरे 4 केळी खाल्ले म्हणून चोर होता. चल चोर 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 चोर! हा चोर 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 चोर! आम्ही नाही चोर, वर असेल, वर वर बघा, मी खाली बघतो. चोर 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 चोर! अहो तुम्ही हेमा, तू कोण रे तू? यात्ता वर गेली. अरे देवा, मग मी वर कुणाला सांगितलंय सगळं? साठे, हेमा, साठे, हेमा, तुझ्या आता अहो तू